चंद्रपूर ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी व अनुसूचित जाती जमातीतर्फे मोर्चा काढण्यात आला आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मोर्चात सहभागी झाले आहे। भाऊ, आपण मोर्चात सहभागी झालाय, काय मागण्या घेऊन आला? नाही बघा, या जिल्ह्यामध्ये हा जो मोर्चा निघालाय ओबीसी, बीजेएनटी आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या एकतेचा मोर्चा आहे। या सर्वांना बाबासाहेबांच्या संविधानाने जगण्याचा आणि मानवतेचा हक्काचा अधिकार दिला। या सगळ्यांचं संरक्षण जर झाला तरच हा देश टिकेल। या सर्वांचं रक्षण, संविधानाचं रक्षण, लोकशाहीचं रक्षण हा बहुजनांसाठी, ओबीसी, एससी, एसटी साठी अत्यंत महत्वाचा आहे। आणि म्हणून आज काही सरकारकडून या समाजावर अन्याय चाललेला आहे, हा अन्याय पराकोटीचा चाललेला आहे। या संपूर्ण आरक्षण धोक्यात आलेला आहे आणि आरक्षण संपवण्याचा घाटच या सरकारने तयार केलेला आहे। म्हणजे या देशातील बहुजनांना खड्ड्यात घालून त्याच्यावर माती टाकायसाठी तयारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे। बहुजनांना बहुजनांच्या हक्काचं जेवढं असेल तेवढं काढून घेण्याची सर्व तयारी झाली आणि काढणं सुरू झालेलं आहे। त्यामुळे या देशातील लोकशाहीसाठी संविधानाचं संरक्षण होणं, लोकशाही टिकवणं आणि लोकशाही टिकली तर या देशातील बहुजन जिवंत राहील, बहुजन शिल्लक राहील, ओबीसी, एससी, एसटी शिल्लक राहील। या देशातील जगातलं ह्या देशातील जे सरकार आहे हे केवळ 3 आणि 5% सरकार आहे। या 5% लोकांसाठी आहे, बाकीच्यांना गुलाम बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि म्हणून या गुलामगिरीतून जर मुक्त राहायचं असेल आणि तुम्हाला लोकशाहीमध्ये जगायचं असेल तर मात्र तुम्हाला हक्काच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागेल। म्हणून हा मोर्चा काढलेला। चंद्रपुरात ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी आणि जाती जमाती यांच्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे। मराठा समाजाला शब्द वापरण्यात आला आहे। सोबतच जो सरसकट आरक्षणाचा विषय आहे त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी हा सगळा मोर्चा आहे। आपल्यासोबत आमदार प्रतिभा धानोरकर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया मोर्चात सहभागी आम्हाला जे मराठ्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र, सगळे सोयऱ्याचा जो उल्लेख आहे त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला की सगळे सोयरे म्हणजे साधारणतः 100% 85% आरक्षण हे त्यांना चाललं जाईल आणि 15% आम्ही उर्वरित सगळे राहील। म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये। 395 जाती या ओबीसी मध्ये मोडल्या जातात आणि ओबीसीचं आरक्षण हे त्यांनाच पुरेसं नाही आणि आमच्यातून जर का मराठ्यांना आरक्षण देत असेल तर त्यासाठी ही गोष्ट आम्ही कदापि मान्य करणार नाही। तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, त्या गोष्टीसाठी आमचा विरोध नाही, पण मराठ्यांना तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता। मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता त्यांना आरक्षण द्या अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे। पवन जबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।